सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे एसएस डोंबिवलीची सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 10 षटकार मारण्याची ताकद असणारी ही जोडी म्हणजे प्रदीप जोगळे आणि बंटी जाधव. प्रितेश राईट हॅम ओव्हर टू प्रदीप जोगळे. आत्ताच मी म्हटलेलं प्रदीपच्या बॅटमधून चेंडू हवेमध्ये बघूया क्षेत्राचे चेंडू खाली येतो का आणि आम्हाला वाटतंय कणकणी सणसणीत असा षटकार पाहायला मिळतोय तो प्रदीप जोगळेच्या बॅटमधून. कारण ही जोडी एकाच गोष्टीवरती विश्वास ठेवते. माझ्याकडे 18 चेंडू असतील तर मी 18 चेंडू मध्ये 10 षटकार मारणार. माझ्या संघाचा स्कोअर मी 60 ते 65 वरती नेऊन सोडणार आणि या षटकारनेशी एसएस डोंबिवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 11 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा चौकार वसूल होतोय तो प्रदीप जोगळेच्या बॅटमधून. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत आणि बंटी जाधव प्रदीप जोगळे कॅल्क्युलेटेड प्लेअर आहेत. ते डॉट किती जातात याच्यावरती योगेश बिलीव्ह नाही करत. माझ्याकडे चेंडू किती आहेत 18 आहेत. मला षटकार किती मारायचे 10 मारायचे आहेत. त्याचा पाठलाग करत असतात. प्रितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क्सवर सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर मारा करणार तो प्रदीपसाठी पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता आणि दुसरा चेंडू मात्र हवेत आहे. बघूया क्षेत्राचे चेंडू खाली येतो का आणि ते पहिला धक्का बसतोय तो एसएस डोंबिवली या संघाला. प्रदीप जोगळे सारखा एक विस्फोटक आणि मातब्बर असा फलंदाज झेलबाद होतोय. 11 या धावसंख्येवर पहिला धक्का बसणार आहे तो एसएस डोंबिवली या संघाला. आता प्रदीपची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो डावखुरासा अनिकेत काळंबी. डीजे आपण खूपच शांत राहिलाय. षटकार आणि विकेटवरती लक्ष ठेवा. प्रत्येक चेंडू मध्ये मारतोय षटकार. तसाच इथे येतोय तो अनिकेत काळंबी डावखुराचा फलंदाज. त्याला मारा करणार आहे तो प्रितेश आणि हा मात्र पंच दोन्ही हात फैलावतायत. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित होतोय. अवांतर बाबत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार वसूल केला होता तो प्रदीप जोगळेनं. लगेच दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद होऊन तंबूत परतल्या तरी जाग येण्यासाठी आलाय तो अनिकेत काळंबी. तिसरा चेंडू प्रितेशाच्याकडून. ओ हो 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 एक धाव घेण्यासाठी प्रयत्न चाललाय. एक धाव नक्की मिळणार आहे कारण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतोय डोमेस्टिक पाहतोय. एकदा जर पकड चुकली तर एक धाव घेण्याची संधी नक्कीच असते आणि ही संधी दोन्ही फलंदाजांनी उचलली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले 3च चेंडू झाले. ही इज वन ऑफ द स्टायलिश प्लेअर. 20 ते 25 पावलांचं रनअप आहे. तितका स्पीड आहे आणि सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न आहे लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव तर नक्की मिळणार आहे. गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे. 2 धावा नक्कीच वसूल होत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 15 या धावसंख्येवर. अजून एक 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रितेश टू बंटी आणि बंटी कडून टाइम काय होत नाहीये. प्रयत्न नक्की चांगले केले जात आहेत आणि जरा जरी क्षेत्ररक्षण मध्ये फॉल्ट मिळाला तर दुसरी धाव वसूल होते आणि सिंगल डबल या ग्राउंडचं वैशिष्ट्य तेच आहे. या ग्राउंडवरती सिंगल डबल कंटिन्युअस चालू राहिला पाहिजेत. षटकार तर आपल्याला किती खेचायचे प्रत्येक संघाला माहिती असतात. हा या ग्राउंडवरचा बोनस आहे प्रत्येक संघाने. मी सकाळच्या पहिल्या मॅच पासून इथे कॉमेंट्री करतोय. सिंगल डबल ज्या संघाने थांबवले नाहीयेत तो प्रत्येक संघ पुढे आलाय. धावसंख्या होणार आहे ती 17. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकामधला. प्रितेश टू बंटी जाधव आणि बंटीच्या बॅटमधून फटका दिसतोय. बघूया क्षेत्राचा चेंडू खालती येतोय का. झेल टिपण्याचा प्रयत्न होत नाहीये. नो मॅन लँड चेंडू विसावतोय. पुन्हा 2 धावा मिळत आहेत. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या समाप्तीची घोषणा होते. धावसंख्या होते 19. शिवांजली व्हॉलेंटियर्स आपण पाण्याची व्यवस्था चोख. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे. वाह. 1 2 नव्हे तर 13 वेळा हिट्टी मारली
लिहिलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा. कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. पाहिजे तेवढ्या देईन गिरग्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन गिरग्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरेवाला. संख्या झाली आहे 19. मित्रांनो सिंगल डबलची कमाल बघा. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19. संदेश टू अनिकेत आणि अनिकेत कडून प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच अपील काय उचलून धरत नाहीयेत. पंचांकडे दाद मागितलंय. पंच नक्की निर्णय देतील आणि पंच बाब देत आहेत. मी आधीच म्हटलं होतं रोहित आणि बाळा, सुमित आणि विनोद या 2 जोड्या आहेत. अतिशय अॅक्युरसी आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. कारण त्यांनी आयुष्यभर त्यांच्या अतिशय उल्लेखनीय असं क्रिकेट खेळलेलं आहे. संदेश टू स्वराज आणि नक्कीच स्वराजचं काम सुद्धा तेच आहे. बंटी जाधवला स्ट्राईकवर आणणे. कारण आता फक्त आणि फक्त बंटी जाधव एकच बोलू शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 20 या धावसंख्येवर. 45 ते 50 धावांचं उद्दिष्ट ठेवावंच लागेल. असं वाटतं की या चेंडूकडे बघून की या चेंडूवरती मी षटकार लगावेन, चौकार लगावेन, पण स्लोअर वन होता. संदेश तितकाच चतुर असा गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे बंटी टाइम करणारा बॅट्समन आहे. जेवढा स्पेस देणार तेवढा तो मारणार. त्याला स्लोअर वन टाकतोय आणि आता बंटीच्या बॅटमधून 1 धाव नक्कीच मिळणार आहे. काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तितकीच उत्कृष्ट अशी फेक पाहायला मिळते. पोस्टमन काका डोमेस्टिक क्रिकेटला एवढ्या आउटफील्डला अशी थ्रो, अशी फिल्डिंग नक्कीच क्रिकेट वरच्या लेवलला चाललंय. धावसंख्या होते ती 21. दॅट इज द कॉल फ्रॉम डग आउट. आणि मार मागे तर मार मागे बघूया. आणि हा षटकार डीजे आणि हा टायमिंग शॉट आहे. राहुल द्रविड पण याच्यासाठीच फेमस होता. विराट कोहली पण यासाठीच फेमस होता. दुसरा बॉल तिथे आहे का बघा. बाळा शिंदे, रोहित जाधव. धावसंख्या होता 1 धाव तर नक्की मिळणार आहे. क्षेत्ररक्षक अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मी आधी सुद्धा या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं होतं. त्याची फेक अतिशय अचूक असते. मला वाटतंय या संघाचा तो रवींद्र जडेजा आहे. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट असा थ्रो असतो. मला वाटतं 3 प्रचंड अनुभव आहे. SS डोंबिवली या संघाकडे सुद्धा मातब्बर खेळाडू आहेत. कारण 11 स्टार कडे संदेश आणि महेश ही जोड गोळी आहे. कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट एकत्र खेळलंय. क्रिकेट जाणतात कोणत्या टायमिंगला कोणते चेंजेस असावे लागतात ते जाणतात. तो तुषार पुन्हा एकदा राईट आर्म टू बंटी आणि बंटीच्या बॅट मधून बघूया आणि खणखणीत असा षटकार निघतोय. या 6 धावांनी आता SS डोंबिवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 35 या धावसंख्येवरती. 23 धावा नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहेत. कारण SS डोंबिवलीकडे पण तितकेच टिचून गोलंदाज. राईट ओव्हर टू बंटी जाधव आणि मला वाटतंय दुसऱ्या चेंडूवरती सलग दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय आणि मला वाटतं अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपला जातोय आणि दुसरा मोठा धक्का बसतोय. तो SS डोंबिवली या संघाला बंटीच्या स्वरूपात झाला होता. योगेश अँगल कनेक्ट नाही झाला. थोडा अजून लेफ्टला जर शॉट तो अँगल जर डिसाइड होतोय, कनेक्ट होतोय तर हा सुद्धा षटकार मिळाला असता. वर टू आकाश आणि आकाशच्या बॅटमन पुन्हा आकाशने सुद्धा हवेत ठेवला चेंडू. क्षेत्ररक्षकाकडे पाहूया आणि झेल सुटतोय. 1 धाव तर नक्की मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय.
आणि 3 धावा नक्कीच कव्हर झाल्या असत्या. दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय तो 37 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हा मॅच नक्कीच रंगतदार होणार आहे. 45 धावा जर उभारला तर हा मॅच नक्की रंगतदार होणार आहे. बाकी काय माझं दोन्ही संघांना ओळखतोय मी. आणि डाव्या अशीच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे. अवांतर एक आणि 22च्या स्वरूपात एक. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या धावसंख्येवर. आणि नक्कीच महेश थोडासा हताश होतोय. गोलंदाजाला सांगतोय मित्रा इकडे टाक तिकडे काय आहे. ज्या लेग साइड तोच तुषार पुन्हा एकदा राईट आर्मवर आणि शॉर्ट पिच सत्याचा चेंडू आहे. पॉइंटच्या कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आहे. आणि संजय शेठ तुम्ही बोलताय तसंच बरोबर आहे. पहिल्यांदा पुढे येतात नंतर आकाशात बघतात. काय म्हणावं. आणि मला वाटतंय पंचांकडे आत मागितली पंच अपील उचलून धरतायत आणि हा फलंदाज बाद होतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय तो 41 या धावसंख्येवर. तिसरी धाव मुकम्मल झाली असती तर नक्कीच धावसंख्या 42 झाली असती. धावसंख्या होते ती 41. अजूनही मला वाटतं योग्यची 2 चेंडू बाकी असावेत या षटकामधले. वन मोर बिग हिट. एक मोठा षटकार किंवा एक तुम्ही जे करणार त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि तोच आनंद आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय. यांचे 45 बनू देत, त्यांचे तुम्ही 46 कव्हर करून टाका. आम्हाला आनंद द्या, क्रीडा रसिकांना आनंद द्या, एवढीच आमची इच्छा असते. तुषार पुन्हा एकदा आपला षटकातला 4था चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. आणि उजव्या अशीचा जरा खूप बाहेर चेंडू होता. एक धाव तर नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. दुसरी धाव पण घेण्यात यश मिळतंय आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतं मला वाटतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 या धावसंख्येवर. जब तक 4-5 रोहित शर्मा को आप मानो, जब तक 4-5 तब तक सब कुछ है. अभी तो 4-3 हुआ है. 4-5 को डिमांड है. जमाना किसका है 4-5 और 1-8 का है. आणि धावसंख्या होते 44. दरम्यान षटकाच्या समाप्तीची घोषणा होते. योगेशजी शेवटीला 4-5 फिगर येते. धावसंख्या झाली 44. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. पोस्टमन काका आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2च जर्सी चालतात. एक 45 आणि दुसरी 18. आणि या जर्सीला नंबर मित्रांनो असाच दिलेला नसतो. देर इज समवॉट मॅजिक. डीजे मध्यंतर तुम्ही घ्या. ही बाट जरी बळनाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी. आणि पहिला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का. आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का बसतोय. व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम एस डोंबिवली. 45 धावांचं उद्दिष्ट आणि पहिल्या चेंडूवरती मला वाटतंय संदेश बाद होतोय. 45 धावांचं उद्दिष्ट आहे. अजून आता मी म्हटलं होतं की 45 ही फिगर क्रिकेटच्या विश्वात खूप मोठी फिगर आहे. 18 ही सुद्धा खूप मोठी फिगर आहे. कुठे 11 आणि एस के धामापूर नाणेफेक करायची आहे. दिलेस का. ओके. एक धाव तर नक्की मिळणार आहे. मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानतायत. एका धावेने संघाचा धावफलक खुला होतोय. 45 धावांचं उद्दिष्ट आहे. पहिलं षटक घेऊन आला इथामोर. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. पुन्हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत प्रदीपने आणि 1 धाव खर्च केली आहे. प्रदीपला माहिती आहे आपण विस्तार केवढा केलाय तर 44 धावांचा केलाय. डिफेंड करायचे आहेत तर गोलंदाजी सुद्धा तितकीच टिचून होणं गरजेचं आहे. आणि हा शॉर्ट पिच सभ्यता चेंडू आहे. मला वाटतंय पहिला खणखणी षटकार पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो या ग्राउंड पट्टीवर तुम्ही शिकलात तर काय शिकलात. इथे प्रत्येक शॉर्ट पिच चेंडूवरती षटकार वसूल होतो. संख्या झाली ती 7. आणि हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का पाहूया. आणि व्हॉट कॅच, व्हॉट कॅच. कॅचेस विन मॅचेस. अतिशय उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल. आणि मला वाटतं तो झेल घेतलाय कोणी अनिकेत काळंबीने. नक्कीच
कारण एस एस डब्ल्यू कडे एक एक गेम चेंजर आहे संजय शेठ. बॅटिंग मध्ये आहेत, बॉलिंग मध्ये आहेत, फिल्डिंग मध्ये आहेत आणि एवढे वर्ष पंचक्रोशी मध्ये हे लोक आपलं नाव राखून शेवटचा चेंडू घेऊन येतोय आकाशसाठी आणि पुन्हा एकदा प्रयत्न तोच होतोय आणि आता मात्र षटकार वसूल होतोय. दरम्यान मला वाटतंय बाळा शिंदे पहिलं षटक संपतंय का? पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 स्टार आंबव या संघाची धावसंख्या होती. राईट आर्म राऊंड, राईट आर्म ओव्हर आणि हा सुद्धा शॉर्ट पिच चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न नक्कीच चांगला होता आणि दरम्यान चौकार वसूल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. 28 धावांचा अजूनही आवश्यकता आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. विकेटवरतीच मॅच बनणार आहे. 11 स्टार आंबव सुद्धा नक्की जाणतो की हा सामना जिंकायचा कसा. एवढ्या वर्षाचा अनुभव, एवढे मातब्बर खेळाडू, तोच हा 11 स्टार आंबवचा संघ आहे. अनिकेत पुन्हा एकदा शुभमसाठी पुन्हा शॉर्ट पिच. मित्रांनो मी किती वेळा सांगतो या ग्राउंडवरती शॉर्ट पिचला माफी नाही, चुकीला माफी नाही. पुन्हा शॉर्ट पिच. का वारंवार शॉर्ट पिचचा मारा होतोय. आखूड टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. या ग्राउंडवरती आखूड टप्प्याला मान नाहीये. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, दोन्ही साईडला मॅच आहे. बघूया 11 स्टार आंबव की एस एस डोंबिवली. अनिकेत अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 22. हा भले वाईड असेल परंतु ही लेंथ आणि बघूया प्रदीप चेंडू बॉल देतोय आणि झेल सुटतोय. प्रदीप जोगळे नक्की जाणतो या कॅचचं महत्व काय होतं. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. अजूनही 13 चेंडू बाकी आहेत. 21 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू. वाह वाह व्हॉट ए शॉट. आणि या 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. आता इक्वेशन चेंज होत आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. तिसरा षटक. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. एक धाव तर नक्की मिळते. आउटफील्ड थोडं खराब आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु अतिशय सुंदर कॉल म्हणावा लागेल तो स्ट्राईक एंड वरून. एकाच धावेवर हो हो चेंडू तर हवेत आहे. व्हॉट कॅच. अनिकेत काळंबीकडून आपण हा दुसरा कॅच पाहतोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. हार जीत क्रिकेट आहे. कोणी जिंकत असतो, कोणीतरी एक हारत असतो. क्रिकेट खेळलं पाहिजे, क्रिकेट जगलं पाहिजे. अनिकेत कडून आपल्याला कळतंय कारण सूर्यकिरण इतकी तीव्र आहेत आणि त्याच्यामध्ये नजर टिकून ठेवून आणि कॅच पकडली. अभय टू महेश. वाह व्हॉट ए बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो अभय. धावसंख्या अद्यापही स्थिरावली ती 29 या धावसंख्येवर. प्रदीप जोगळेकडून गचाळ इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतंय. एक धाव तर नक्की मिळते. मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानलं जाते. एकूण 2 धावा मिळत आहेत, वाईड आणि 1 वाईज. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकामध्ये चेंडू किती आहेत योगेशजी? निव्वळ 3. 9 चेंडू बाकी आहेत. 14 धावांची आवश्यकता आहे. महेश ग्राउंड वरती 11 स्टार आंबव कडून स्ट्राईकला आहे तुम्हाला वाटते शुभम. आकाश 9 चेंडू आणि 14 धावा. आणि बघूया झेल बाद होऊ शकतो का.
आणि मला काही कळलं नाही लॉंग ऑनचा प्लेअर एवढ्या पुढे काय यासाठी बोलवला होता बाबा. कुठे साई भंडारा नव्हता, कुठेही काय कुठल्या पार्टीचा प्रोग्राम नव्हता. देन वाय आर का प्रदीप जोगळे या प्रश्नाचं उत्तर नाही. लॉंग ऑनचा प्लेअर एवढ्या पुढे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. प्रेडिक्शन होतं 50 ते 52चं. अजूनही मजा आली असती, अजूनही मजा येऊ शकते. सात बॉल आणि 12 धावसंख्या झाली ती 35. एक धाव तर नक्की मिळणार आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. पुष्पन काका मी तुम्हाला आधी 11 स्टार अंबावकडे तर त्यांचा अनुभव, त्यांची धडकन, त्यांचा जिगर म्हणजेच महेश अजूनही मैदानात आहे. त्याला साथ देण्यासाठी तो शुभम आहे, आकाश आहे. शेवटचं षटक कोण घेऊन येतोय? सिल्वरीज आणि पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय आणि मला वाटतंय पुन्हा तीच मिस्टेक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल होतोय शुभमच्या बॅट मधून. आता इक्वेशन डिरेक्टली चेंज झालंय. हा एक कॅच सामन्याचं चित्र बदलू. कोण आहे आपलं हो 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 हो. आणि विकेट तो कुणाचा घेतलाय? महेशचा घेतलाय. एक विकेट. आणि प्रदीप जोगळे थोडस गचाळीस रक्षण करतोय. नेव्हर ऍक्सेप्ट, नेव्हर ऍक्सेप्ट. ज्या पॉइंट वरती मॅच उभी आहे तिथे ही धाव होत नसते. झाली आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस आहे, प्लीज लक्षात ठेवा. 2 रिक्वायर्ड फ्रॉम लास्ट 3 डिलिव्हरीज. स्वराज राईट वर टू शुभम आणि हा वाईड चेंडू आहे. आता 3 बॉल आणि 1 धाव. 3 चेंडू आणि 1 धाव. आणि या ग्राउंडचा विचार केला तर 3 चेंडू मध्ये 1 धाव एकदम इझी टार्गेट आहे. पण क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही, शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. आणि 1 कशाला मित्रांनो, 6 घ्या. आणि 11 स्टार आंबव हा संघ इथे विजयी होतोय. सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं ते SS डोंबिवली आणि 11 स्टार आंबव या दोन्ही संघांच्या बाजूनं. शेवटला क्रिकेट म्हटलं, कुठलाही खेळ म्हटलं की एकाची हार तर एकाची जीत नक्कीच असते. अनिकेत काळंबी आपल्यासाठी मंडळाने एक टी शर्ट घोषित केलं होतं आणि तुमचं टी शर्ट या कॉम्बॉक्स मध्ये आलेलं आहे. आपण ते टी शर्ट स्वीकारायचं आहे.